नवी मुंबई के हद में आने वाले विभिन्न स्कूलों के विद्यार्थियों को एवं अध्यापकों में से आदर्श अध्यापक, आदर्श स्कूल का खिताब सिडको द्वारा दिया जाता है। हर साल की तरह इस साल भी यह पारितोषिक वितरण समारोह उत्साह के साथ संपन्न हुआ। सोमवार को सिडको भवन में आयोजित इस कार्यक्रम में 2011-2012 का आदर्श स्कूल पुरस्कार नावड़े स्थित परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय को गणमान्यों की उपस्थिति में दिया गया। इस अवसर पर सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सिडको संचालक नामदेव भगत, नीलेश तांडेल, रायगढ़ जिला परिषद सदस्य अरविंद म्हात्रे, स्कूल के चेयरमैन पुंडलिक म्हात्रे आदि गणमान्यों सहित विद्यार्थी, अध्यापक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर प्रमोद हिंदूराव ने उपस्थितों को संबोधित किया। ज्या ज्या शाळांचा या ठिकाणी गौरव केला त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। विद्यार्थी चांगल्या प्रकारे पास झालेले आहेत, जे मेरिट मध्ये आले त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी कौतुक करतो। शिक्षकांचं या ठिकाणी मनपूर्वक कौतुक करतो। या ठिकाणी नामदेव भगत आणि निलेश तांडेल साहेब यांनी भाषणामध्ये काही सूचना या ठिकाणी व्यक्त केल्या आणि त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी मुद्दाम आपल्याशी थोडंसं हितगुज करतोय। या समाजामध्ये आणि देशामध्ये काम करत असताना महिला आणि पुरुष बरोबरीने असले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी घेतली आणि महिलांना सत्तेमध्ये सहभाग दिला। आज या ठिकाणी मेरिट लिस्ट पाहिली आपण, बरोबरीने 50% महिला आहेत, परंतु या मेरिट लिस्ट मध्ये 70% या युवती आहेत आणि म्हणून या समाजामध्ये खऱ्या अर्थानं चाली रूढी रीती परंपरा जरी टिकल्या पाहिजेत, जोपासल्या पाहिजे, हे जरी असलं तरी आज आपण अंधश्रद्धेच्या भोळसट प्रेमापायी आज या देशामध्ये महिलांचं प्रमाण, स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण किती वाढलंय, स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण किती वाढलंय, मला महिलांचं प्रमाण किती कमी झालंय हे तुम्हाला सर्वांना माहित आहे। केरळ सारखं एक राज्य आहे ज्या राज्यामध्ये 100% साक्षरता आहे आणि त्याच्यामध्ये महिलांना प्रायोरिटी दिली जाते, महिलांचा आदर आणि सत्कार केला जातो। मला या ठिकाणी मला आवर्जून सांगायचे, मला माझी आई आवडते, मला बहीण आवडते, माझी बायको मला आवडते, परंतु एखादी मुलगी जर घरात झाली ती मला नावडती होते, अशी समाजामध्ये परिस्थिती निर्माण झाली। आणि म्हणून या ठिकाणच्या पालकांना माझी विनंती राहणार आहे, इथल्या शिक्षकांना माझी विनंती राहणार आहे की देशामध्ये खऱ्या अर्थानं स्त्रीचं महत्व जे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं दिशा दिली त्या जिजाऊ आपल्या आहेत, त्यांचं नाव तुम्हाला माता जिजाऊंचं माहित आहे। देशाच्या पंतप्रधान इंदिराजी गांधी झाल्या हे तुम्हाला सर्वांना माहित आहे। राज्यात देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झाले हे तुम्हाला माहित आहे। अंतराळामध्ये खऱ्या अर्थानं विल्यमनी काय कशा प्रकारे काम केलं हे सर्वांना तुम्हाला माहित आहे आणि जगामध्ये सर्वात चांगल्या प्रकारचं विमान चालवणारी महिला आहे हे तुम्हाला सर्वांना माहित आहे। परंतु असं जरी असलं तरी वंशाचा दिवा पुरुष म्हणजे मुलगाच पाहिजे हेच अट्टास आहे, ही मानसिक प्रवृत्ती माणसाची, हिला कुठेतरी आपण आवर घातला पाहिजे। आणि म्हणून शिक्षणाचं महत्व खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला जर समजून घ्यायचं असेल, शिकला सवरला तर तो टिकला जातो, परंतु आजही माझ्या मानसिकता माझ्या माणसाची झाली पाहिजे की मुलीचं स्थान हे नगण्य न होता चांगल्या प्रकारे तिला चांगल्या प्रकारचं तिचा आदर आणि सन्मान केला पाहिजे।